कशी येते बरं सांगायचं कशी येते खबायला जायचं पण ती कसं जायचं हातात झुलत बरं बाई पारा राजा करणाचा राजा करणाचा नियम माझ्या धर्माचा ह्याचा आंघोळाचन करायचं आपल्या देवाऱ्यावर दिवा लावायचा तुळशीच्या वट्ट्यावर जायचं आणि काय मागायचं माझ्या जोड्या कुंकाला माझ्या जोड्या कुंकाला काय सांगितलं उगवत्या सूर्यनारायणा आयुष्य मागायचंय कसं सांगायचं कसं सांगायचे हा सूर्यनारायणा हात जोडी ते तुला माझ्या तंबाखू मिस काय काय ठरवत आताच्या बाया तुझं बरं माझ्या आईच्या वयातल्या काय करायचं काय करायचं सांगायचं तुला माये वंशाचा दिवा लागू दे जोडवा विठ्ठला जावे वंशाचा दिवा लागू दे जोडवा विठ्ठला जावे काय सांगायचं त्या काळातल्या मावल्या म्हणत होत्या जोडवान कंपळाचं मुंकू आयुष्याला जाऊ आता तसं म्हणत नाही काय म्हणतात आता काय सांगायचं हात जोडी ते निघ तुला नवरा कामावरी जावा संध्याकाळी दारू पिऊन लागले तुला
पहिल्याचं ना आता जमाना सांगतोय देवा. दूध तरी म्हणायचं. हा, ते पण. मी दूध म्हणत होतो तुम्हाला ढकललं, तू दारू म्हणली तर मी म्हणली. म्हणून मला का मला जायचंय कसं जायचं. आई तू गेला का बाई, तुझा शेंदराचा माता. मरणाच्या भेंड्या हातात वडी आता दादा. मरणाच्या भेंड्या आई तू गेला का बाई, तुला शेंदराचा माता. मरणाच्या भेंड्या हातात वडी येता जाता. आता काय सांगायचं. मरणाच्या भेंड सिंदूर लावणार, तांबडा लावणार, काय जरी लावलं पाया पडा ना. पण ते आता तसं नाही. कसं आहे? देवाला आलं की देवा 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 देवा. आणि देवा घेतलेलं की नाही देवा. काय करावं? याने उलटा नवस केला होता. नवस नव्हता म्हणे केला. कसा? त्याला खवायला बोलले काय होते. बोलली? लकाबाई हा? माझं गजत रथ व्हावा, गजतरच व्हावा. लय मोठी शाळा शिकावा शिकावा. मुलाबाळांना. बाळांना. लय मोठी शाळा शिकावा, शिकावा. गाडी घ्यावा घ्यावा. आणि तुमच्या दोघीच्या अंगावर हा? मग त्याला का बघ ना काय सांगितलं? सोन्या कसं केलंय हा? बघा. आई तू रे लखाबाई, गेलं भक्ता घरी लक्ष्मीचे देनाच्या बाई. झालं मातीचं रे सोनं. माझ्या लकाबाईचे देणे आत्याबाई. झाले संसाराचे सुहाणे. आई तू गेला का बाई, हा? घरी केलं भक्ता घरी येणं. ये. आणि करते म्हणली ती मातीचं सोनं. मातीचं सोनं. सोनच आहे का नाही. आई बाया. हा? जीवच वाळून ए, टाकावं. त्या सोन्यासाठी करायचे काय? आई तुझे लकाबाई, तुझी बारीक कंबरा नेसली जरीच पातळ. निरी पडली शंभर. नेसली जरीच पातळ. निरी पडली शंभर. काय सांगितलं. आई तू गेला का बाई, बारीक कंबर हिरव्या पातळाची म्हणली. निरी हिरवी पडली शंभर. पण कशासाठी बरं. कशासाठी? मन भावानं सेवा केली. लकाबाईची मूर्ती बसवली बरं. मूर्ती बसवली. बसवली मूर्ती. हा? मूर्ती बसवली पण घरात एक वांद झालं. काय झालं? आता काय सांगावा. नीट सांग. माझं कारभारी पिऊन आलं हा? आणि मूर्ती बसवलेली होती. बरं. रातचा कायम होता. मूर्ती बसवलेली होती बरं. हा? पण बायको म्हणून तिकडे मी त्या मारायला लागले. लय केलतं. हो. म्हणून हा? त्या लकाबाईने मिठी मारल्यावर केलतंय काय. आई तू गे लकाबाई, कोल्हापुरे शहरामध्ये
पुन्हा तयारी केली. कोल्हापूरमध्ये हे सुरळीत दिसलं. दिसल्याच्यानंतर लकाबाई फिरीला कशी निघली. कोल्हापुरे शहरामध्ये हलकी वाजते जाई जाई. चौपार घंट्यामध्ये नवरी झाली लखाबाई बाई. चौपार घंट्यामध्ये नवरी झाली लखाबाई बाई. कोल्हापूर शहरामध्ये काय हलकी वाजते चौपार घंट्यामध्ये निघावती लखाबाई. आता मी नवरी कशी वाटत कशी वाटत सांगतो की ऐक की मग. कोल्हापुरे शहर माझे आणखी बघा आई तो गेल्या आई माझ्या कामायला मित्र कोल्हापूर शेरबाई अंगठीवरला खडा आई माझ्या लखाबाईचा मित्र वाजायचा वगळा. पण चौघडा कसा वाजवतो. माझी वाडी सुप जात्यात धाकाने माझ्या वाचल्याने चंद्र सूर्याची राखण माझ्या लखाबाई चल्याने चंद्र सूर्याची राखण धाराशिव जिल्ह्यामध्ये मानकिशोर माझे गाव लक्ष्मीचं पद गातो आनंद पोतराज माझे नाव नाव. एवढं लिखित गाणे गायचं गायचं बाई बुडापासून दाजीनं माझ्या घ्यावे. कोरड्यात वंदने हाणून